नमस्कार, महालक्ष्मी टाइम्स मध्ये आपले स्वागत आहे आणि आपण पाहत आहात आत्ताची महत्त्वाची बातमी। नमस्कार मित्रांनो, इचलकरंजी शहराच्या पहिल्या महानगरपालिका निवडणुकीत महायुतीने भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी विकासाचा जबरदस्त जाहीरनामा जाहीर केला आहे। यंत्रमागांच्या धडाक्याने चालणाऱ्या या शहराला आता महानगर दर्जा मिळाला आणि आता काय काय संकल्प आहेत? पाणीपुरवठा यंत्रणेचे सुसूत्रीकरण करून नियमितता आणणार, शहरातील खराब झालेली पाईपलाईन बदलून नवी पाईपलाईन बसविणार, वाढीव वसाहती, शहर उपनगर तसेच मळेभाग वसाहती सर्व गावाला नियमित पाणीपुरवठा करणार। महानगरपालिकेच्या वतीने प्रत्येक प्रभागात शुद्ध पेयजल युनिट सुरू करून त्यातून दररोज 24 तास पाणी देणार। औद्योगिक पाणी शुद्धीकरणासाठी RO व आधुनिक STP प्रकल्प उभारून पंचगंगेचे प्रदूषण कमी करणार। नवीन 2 ठिकाणी STP प्रकल्प उभारणार। आरोग्य सेवेचा IGM बँड इंदिरा गांधी IGM रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा सुरू केल्या आहेत। 24 तास सुरू असणारे हे रुग्णालय 300 बेड क्षमतेचे होणार आहे। नुकतीच मान्यता मिळालेल्या नर्सिंग कॉलेजच्या उभारणीचे काम पूर्ण करून नर्सिंग कॉलेज सुरू करणार। वॉर्डनिहाय आरोग्य केंद्रे अद्ययावत करून जास्तीत जास्त नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणार। व्यापार प्रोत्साहन व्यापारी संकुलाच्या माध्यमातून छोट्या व्यापाऱ्यांना गाळे उपलब्ध करून देणार। आवश्यक ते परवाने तात्काळ मिळण्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करणार। छोट्या व्यावसायिकांच्या जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देणार। व्यापाऱ्यांच्या व्यापार वृद्धीसाठी शासनाच्या आवश्यक त्या सर्व योजनांचा लाभ देण्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारणार व त्यांना मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहू। आणखी 2 ठिकाणी छोटे सभागृह उभे करणार। बस सुविधा शहर अंतर्गत वाहतुकीसाठी बस सुविधा सुरू करणार। शहरातील बागबगीचे, क्रीडास्थळांसाठी बसची विशेष सवलत देणार। बसच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार। शहरामध्ये राष्ट्र, राज्य व जिल्हा स्तरावरील क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणार। स्थानिक खेळाडूंना सर्व सोयीयुक्त मैदाने उपलब्ध व आवश्यकतेनुसार तयार करून दिली जातील। महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सारख्या अनुभवी क्रीडा संस्थेकडून राजाराम स्टेडियम विकसित केले जाईल व मोठ्या स्पर्धा आयोजित करणार। शहरामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभे करणार। जलतरण तलावांची दुरुस्ती व दर्जा उन्नती केली जाणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश अण्णा आवाडे, सुरेशराव हळवणकर, राहुल आवाडे यांच्या नेतृत्वात हे सगळे वचन। मित्रांनो, इचलकरंजी आता आधुनिक शहर होणार। तुम्हाला कोणता संकल्प आवडला? कमेंटमध्ये सांगा। आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। पाहत रहा आपल्या हक्काच्या न्यूज चॅनलला। महालक्ष्मी टाइम्स, आवाज नव्या भारताचा।